Good morning, friends. Discussing about the third point about control system and PLC first chapter is a classification of open loop and closed loop system, and another is a time varying and time invariant system. So brief discussion about the open loop and closed loop system first, and then we have to go the classification of open loop and closed loop system. Then another is a classification of time variant and time invariant system. जसं की मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की आपल्या परीक्षेला महत्त्वाचा पॉईंट आहे तो ओपन लूप आणि क्लोज लूप सिस्टीम, आणि त्याचप्रमाणे फक्त क्लासिफिकेशन आपल्याला विचारलं जाणार आहे ते टाईम व्हॅरिंग अँड टाईम इनव्हॅरियंट सिस्टीम. तर आपण सुरुवातीला पहिला बघणार आहोत ओपन लूप सिस्टीम म्हणजे काय आणि क्लोज लूप सिस्टीम म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कंपॅरिझन करत आहोत. सो फर्स्ट वन इज अ ओपन लूप सिस्टीम. बघा आपल्याला समोर काय दिसते, ओपन लूप सिस्टीमची डायग्रॅम दिसते, ब्लॉक डायग्रॅम दिसते. त्याच्यामध्ये फक्त तीनच पार्ट आहेत, इनपुट आहे, आउटपुट आहे आणि त्याचबरोबर प्रोसेस आहे. तर आपण पहिला डेफिनेशन्स बघून घेऊया. ओपन लूप सिस्टीम इज डिफाईन्ड ॲज द सिस्टीम इन विच आउटपुट डिपेंड्स ऑन ओनली इनपुट. बघा मी इथं सांगताना महत्त्वाचा फोकस केलेला आहे की आउटपुट जे आहे ते फक्त इनपुटवर डिपेंड आहे, आणि त्याचबरोबर अ कंट्रोलर इनपुट ॲक्शन टोटली इंडिपेंडंट ऑफ द आउटपुट. म्हणजे जे आपण प्रोसेसिंगमध्ये कंट्रोलिंग ॲक्शन्स देणार आहोत त्याच वेळेला जे काही इनपुट असेल त्याच्यावर प्रोसेस करून आपल्याला आउटपुट दिलं जाईल. सपोज आपण म्हटलेलं आहे की एक रिस्पॉन्स इनपुट आहे तो R(t) आहे आणि कंट्रोलचा आउटपुट आहे तो U(t) आहे. तर आपल्या असणाऱ्या सिस्टीमचं आउटपुट जे आहे ते R(t) इंटू U(t), म्हणजे दोन्हींच्या असणाऱ्या सिच्युएशनवर, दोन्हींच्या असणाऱ्या इनपुट आणि प्रोसेस कंट्रोल ॲक्शन्सवर डिपेंड राहणार आहे आपलं ओपन लूप सिस्टीमचं आउटपुट. ओके, त्यामुळे याच्यामध्ये असं काही जास्त नाही आहे. बघा आपण एक एक्झाम्पल आता इथं बघतोय. काय आहे समोर दिसतंय बघा, तुमच्या एक पाण्याची टाकी आहे, त्याच्यामध्ये स्टार्ट अँड स्टॉप करून आपण एक मोटर लावलेली आहे, बाजूला एक माणूस दाखवलेला आहे. तर तो माणूस काय करतोय की पाण्याची लेवल स्वतःहून चेक करायला लागला. म्हणजे हाय जर असेल तर तो येलो सिम्बॉल प्रोड्यूस करतोय आणि जर लो जर असेल तर ब्लॅक सिम्बॉल प्रोड्यूस करतोय. आता ज्यावेळी पाण्याची लेवल ही ज्यावेळेला लो लेवलच्या खाली असेल, स्विचच्या खाली असेल, त्यावेळेला तो काय करेल, मोटर आपली स्टार्ट करेल आणि पाणी त्या टाकीमध्ये भरायला चालू करेल. पण त्याच वेळेला ज्या वेळेला पाण्याची लेवल ही हाय लेवल स्विचच्या वर जाईल त्यावेळेला तो काय करेल, तो असणाऱ्या मोटरचं स्विच काय करेल, बंद करेल. म्हणजेच ओपन लूप कंट्रोल सिस्टीम वी हॅव टू प्रोसेस विच वी हॅव टू कंट्रोल. बघा, वी हॅव टू कंट्रोल अँड सेम इनपुट टू चेंज द प्रोसेस अँड द आउटपुट. हॅव सम एक्झाम्पल ऑफ द टँक लेवल कंट्रोल. म्हणून मी म्हटलेलं आहे की याच्यामध्ये कसं आहे, आपण मॅन्युअली जास्तीत जास्त वापर करतोय किंवा असणाऱ्या सिच्युएशननुसार आपण एखादी सिस्टीम काय करतोय, आउटपुटला डिझाईन करतोय. तशाच आपल्याला बऱ्याचशा सिस्टीम आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपल्या घरी असणारा टोस्टर तुम्हाला माहिती आहे, जो काय करतो फक्त आपण बेकिंगसाठी वापरतोय. ती ओपन लूप सिस्टीम आहे. आपण त्याच्यामध्ये फूड ठेवतोय, बेक झाल्यानंतर फक्त एका पर्टिक्युलर वेळेनंतर काय करतोय ते आपण काढून घेतोय. दुसरं उदाहरण आहे आपलं रूम हीटर. हीटर काय करतोय, एक दिलेल्या टेम्परेचरनुसार आपली रूम काय करतोय, गरम करायचा प्रयत्न करतोय. नंतर घरी असणारी इस्त्री, इलेक्ट्रिक आयर्न, ही काय करते, आपण एखाद्या दिलेल्या सेट पॉईंटला काय करते, आपल्याला इस्त्री गरम करून देते. बरोबर आहे. त्यामुळे हीट केलेलं टेम्परेचर हे व्हॅरी होत नाही, आपण केलेल्या सेट पॉईंटनुसारच काय करते, ती ऑन ऑफ देते. दुसरी आणखीन एक एक्झाम्पल आहे ट्रॅफिक लाईट कंट्रोलर. आपण बघितलेलंच आधी 2 चॅप्टरमध्ये बघितलेलंच आहे. तर इथं येतेच आहे की दिलेल्या टाईमनुसार फक्त तो काय करतो, आपला सिग्नल प्रोड्यूस करत असतो. मग याच्यामध्ये त्यांनी टायमिंग बघितलं का, नाही. त्याच्यामध्ये आउटपुट काय येतं का, बघितलं का, नाही. तर याच्यामध्ये फक्त त्यांनी काय बघितलं की असणारी ओपन लूप सिस्टीम दिलेल्या कंट्रोल आउटपुटवर डिपेंड राहते. In open loop control system, when we start the pump, it will continue to fill the fluid in the tank, but at the time tank will be overflow, still the pump will not stop. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, जर आपण पाण्याचा पंप जर बंद केला नाही तर पाणी तसंच वाहत राहील. इन ओपन लूप कंट्रोल वी हॅव नो फीडबॅक दॅट व्हॉट इज गोइंग ऑन इज प्रोसेस. जोपर्यंत आपण इनपुट दिलं आहे प्रोसेस सुरू राहणार, इनपुट बंद केलं आउटपुटसुद्धा बंद राहणार.
we have to manually control the pump by putting the man at the near of the tank. He will see that high level switch glow, then will stop the pump, and if low level will glow the start the pump. आता ॲडव्हान्टेज काय आहेत बघा, बेसिक आहेत. ओपन लूप सिस्टीम आर सिम्पल अँड इकॉनॉमिकल. डिझाईन करताना त्याला काय पार्ट जास्त लागत नाही, कॉम्पोनंट जास्त लागत नाही, डिझाईन करताना ती सोपी असते, इझियर टू कन्स्ट्रक्ट. ओके. नेक्स्ट वन, ओपन लूप सिस्टीम आर स्टेबल. कारण की काय आहे, एक कंट्रोल ॲक्शन आहे जी फिक्स असते आणि आपण त्याला इनपुट प्रोव्हाइड केलं की आपल्याला आउटपुट याला सुरू होतं. आता ॲडव्हान्टेज बरोबर जास्तीत जास्त आपण डिसॲडव्हान्टेजमध्ये बघूया. कारण की ओपन लूप सिस्टीमचे जसे ॲडव्हान्टेज आहेत तसे डिसॲडव्हान्टेज आहेत. तर ओपन लूप सिस्टीम आर इनॲक्युरेट. बघा, आउटपुट आपल्याला जे पाहिजे आहे ते मिळतं आहे का नाही, स्टॅबिलिटी आहे का नाही, हे आपल्याला कळू शकत नाही. त्याचप्रमाणे अनरिलायबल. म्हणजे जसं की आपण आता मगाशी म्हटलं की पाण्याची मोटर चालू आहे आणि आपण स्विच बंद करायचा विसरलो तर काय होणार आहे, याच्यामधून काय होणार आहे, पाण्या टाक्यामधून पाणी वाहत राहणार आहे. त्यामुळे ती सिस्टीम अनरिलायबल आहे आणि त्याचप्रमाणे अनएक्युरेट आहे. The changes in the output due to external disturbances are not corrected automatically. सपोज आउटपुटला आपल्याला थोडा पार्ट चेंज करायचा आहे किंवा मॉडिफाय करायचा आहे तर आपल्याला सिस्टीममध्ये चेंज करता येऊ शकत नाही. एकतर काय करावं लागतं, आपल्याला कंट्रोल सिस्टीम जी आहे ती पूर्णपणे बदलावी लागेल. नसेल तर आपल्याला इनपुटचे पॅरामीटर चेंज करून आउटपुटला चेंज करावे लागेल. म्हणजे आपल्याला काय आहे, याच्यामध्ये एखादं मॉडिफिकेशन जर करायचं असेल तर आपल्याला बराचसा वेळ आपल्याला द्यावा लागतो. आता हे सर्व डिसॲडव्हान्टेज जे आहेत ते आपल्याला ओव्हरकम केले ते क्लोज लूप सिस्टीममध्ये. बघा, मगाची डायग्राम आणि ह्या डायग्राममध्ये थोडासा फरक आहे. आपण जी मागच्या लेक्चरला डायग्राम बघितली होती तीच डायग्राम याच्यामध्ये आपल्याला दिसते. त्यामुळं तो पार्ट आपण जास्तीत जास्त स्टडी केलेला आहे, तरी पण आपण एकदा बघूया. ह्या क्लोज लूप सिस्टीममध्ये काय असतो, फीडबॅक पार्ट महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे एरर डिटेक्टर हा सुद्धा महत्त्वाचा पार्ट असतो. याच्यामध्ये कंट्रोल ॲक्शन्स आहेतच, त्याप्रमाणे प्रोसेस आहेतच आणि त्याच्यावर आपलं आउटपुट डिझाईन राहणार आहे. म्हणून मी थोडंसं परत एकदा रिव्हिजनमध्ये जातो आहे. आपल्याला मेन पार्ट आहे तो प्रोसेस किंवा प्लॅनचा आहे, ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, एखादी आउटपुटची क्वांटिटी डिझायर केलेली आहे. म्हणजे आपल्याला जे काय आउटपुट पाहायला ते आपला प्लॅन्ट किंवा प्रोसेसर डिझाईन करणार. मग त्याच्यानंतर काय आहे, जे आउटपुट आलेलं आहे ते परत एकदा फीडबॅक मार्फत आपण इनपुटला देणार आहोत. कारण की इट इज अ क्लोज लूप सिस्टीम. सम पार्ट ऑफ आउटपुट टू बी डिलिव्हर्ड टू द इनपुट. मग एरर डिटेक्टर काय करणार आहे, असणाऱ्या इनपुटमध्ये असणाऱ्या आउटपुटमध्ये नेमका कुठला एरर आहे तो आपला आउटपुटला देणार आहे. आणि जो एरर सिग्नल आहे तो फक्त कंट्रोलर आपला आतमध्ये घेणार आहे आणि तो एरर सिग्नल रिमूव्ह करण्याचं काम कंट्रोलर करणार आहे. आणि त्याचप्रमाणे प्रोसेसरला एकतर अप किंवा डाऊन ॲक्शन आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे. बघा, इन ओपन लूप कंट्रोल सिस्टीम वेन वी स्टार्ट द पंप वी हॅव नो स्टेटस. महत्त्वाचं आहे, नो स्टेटस ऑफ द टँक लेवल, बट इन क्लोज लूप कंट्रोल वी हॅव स्टेटस ऑफ द टँक लेवल. महत्त्वाचं सेंटेन्स काय क्लोज लूपमध्ये, वी हॅव स्टेटस ऑफ द टँक लेवल. इफ द टँक लेवल इज बिलो म्हणजे असणाऱ्या लो लेवलच्या खाली जर असेल, द स्विच ॲक्ट्स अँड द पंप विल स्टार्ट बाय द कंट्रोलर. म्हणजे जी पाण्याची मोटर आहे ती आपली चालू केली जाईल. इन सेकंड केस, इफ द टँक लेवल गोज हाय देन द हाय लेवल स्विच ॲक्ट अँड कंट्रोलर स्टॉप द पंप. जर आपला पाण्याची लेवल हाय पॉईंटच्या वर जर गेली तर काय करेल, पंप आपला काय करेल, पूर्णपणे बंद करेल. मग याच्यामध्ये सांगा की तुम्हाला कुठं काय बघायला मिळालं की माणूस कुठं बघत बसला आहे का, नाही बघत बसला आहे का, पाण्याचा वापर वाहून गेला आहे का नाही, करंट ॲक्सेस झाला आहे का नाही, तर आपल्याला इथं कळू शकतं की ती कंट्रोल ॲक्शन आपल्याला फीडबॅक मार्फत घेता येऊ शकते. बघा, ही मगाची डायग्राम आहे, फक्त मॉडिफाय केलेलं आहे. त्याच्यामध्ये उजव्या साईडला हाय लेवल स्विच अँड लो लेवल स्विच दाखवलेला आहे. त्याच्यातून एक ऑइल सिस्टीम लिहिलेलं आहे, त्यातनं काय केलेलं आहे, आपण स्टार्ट अँड स्टॉपला सिग्नल प्रोड्यूस केलेला आहे. द क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम हॅव द इन्फॉर्मेशन अबाउट द चेंज इन अ प्रोसेस विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अ इनपुट. बघा, इथं डेफिनेशन तयार होऊ शकते, चेंज इन अ प्रोसेस विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अ इनपुट. नाव कन्सिडर द प्रिव्हियस एक्झाम्पल ऑफ ओपन लूप सिस्टीम अँड कम्पेअर विथ द क्लोज लूप सिस्टीम. ॲडव्हान्टेजेस, द क्लोज लूप सिस्टीम आर ॲक्युरेट बिकॉज आउटपुटला जे डिराईव्ह करायचं आहे ते आपण परत इनपुटला दिल्यानंतर जो काय एरर असेल त्यानुसार आपली सिस्टीम वर्क केली जाते. त्यामुळे इट इज अ व्हेरी ॲक्युरेट. दे
आर ॲक्युरेट इवन इन प्रेझेन्स ऑफ नॉन लिनियरिटी. आता लिनियर आणि नॉन लिनियर म्हणजे काय, इनपुट जसं असेल त्याप्रमाणे आउटपुट असेल तर त्याला आपण लिनियर सिस्टीम म्हणतो. परंतु ज्या प्रमाणात आपल्याला आउटपुट पाहिलं आहे त्या प्रमाणात आपलं इनपुट चेंज झालं पाहिजे, याला म्हणतो आपण नॉन लिनियरिटी. दे आर मोर स्टेबल बिकॉज द आउटपुट इज अ डिपेंड ऑन इनपुट ॲज वेल ॲज फीडबॅक. दे आर लेस अफेक्टेड बाय नॉईज. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एरर सिग्नल प्रोड्यूस होऊ शकत नाही. नेक्स्ट पण डिसॲडव्हान्टेज बघा, जसे ॲडव्हान्टेज आहेत त्याप्रमाणे डिसॲडव्हान्टेज आहे. दे आर कॉम्प्लेक्स अँड एक्सपेन्सिव्ह. द फीडबॅक इज क्लोज लूप सिस्टीम मे लिव्ह द ऑसिलेटरी रिस्पॉन्स. म्हणजे ऑसिलेशन म्हणजे काय, चेंज होणारे रिस्पॉन्स बघायला मिळत आहेत. आउटपुट चेंज झालं इनपुट चेंज होईल, इनपुट चेंज झालं आउटपुट चेंज होईल. ह्या दोन्ही पॅरामीटर्स फीडबॅक सिस्टीमवर डिपेंड असल्यामुळं ऑसिलेशन्स रिस्पॉन्स आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे सिस्टीमचा आउटपुट स्टेबल होण्यासाठी आपल्याला वेळ लागेल. मोर केअर निडेड टू डिझाईन अ क्लोज लूप सिस्टीम. काळजी घ्यायलाच पाहिजे डिझाईन करण्यासाठी, कारण की बरेचसे पॅरामीटर कॉम्पोनंट त्याच्यामध्ये असतात. कारण की फीडबॅक सिस्टीमचा पार्ट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं इथं आपल्याला डिझाईन करताना क्लोज लूप सिस्टीम काळजी घ्यावी लागते. द ओव्हरऑल गेन ऑफ द सिस्टीम इज रिड्यूस टू द फीडबॅक. जो आउटपुट आपल्या सिस्टीमचा आहे, गेन जो आहे, गेन म्हणजेच आउटपुट टू द इनपुट रेशो, हा जो आहे तो काय होतो, कमी झालेला बघायला मिळतो. आता हा झाला थिअरॉटिकल पार्ट, आपल्याला 2 मार्काला सुद्धा विचारू शकतो. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे कंपॅरिझन ऑफ ओपन लूप अँड क्लोज लूप सिस्टीम. हा बऱ्याच पेपरला 4 मार्काला विचारला गेलेला आहे आणि जे मेन पॉईंट परीक्षेमध्ये विचारले जातात तेच मी तुमच्यासमोर शो केलेले आहेत. त्यामुळं आजपासूनच याचे पॉईंट्स तुम्ही पाठ करायला चालू करा, लक्षात घ्या आणि मग पाठ करायला चालू करा. बघा, मी इथं 8 पॉईंट्स लिहिलेले आहेत. त्या 8 पॉईंटला महत्त्व आहे. सगळ्यात पहिला पॉईंट येतो महत्त्वाचा डेफिनेशनचा, जो फीडबॅकमध्ये सांगितलेला आहे. तर ओपन लूप सिस्टीममध्ये फीडबॅक नसतो आणि क्लोज लूप सिस्टीममध्ये प्रेझेंट असतो. म्हणजेच फीडबॅक सिस्टीम प्रेझेंट असते क्लोज लूपमध्ये. ॲक्युरेसी हा पॉईंट महत्त्वाचा आहे. ॲक्युरेसी ओपन लूप सिस्टीममध्ये कमी असते पण क्लोज लूप सिस्टीममध्ये ॲक्युरेट असते. बँडविड्थ ओपन लूप सिस्टीमची लार्ज आहे, जसं इनपुट चेंज होईल त्याप्रमाणे आउटपुट चेंज होतं, त्यामुळे ती लार्ज आहे. पण क्लोज लूप सिस्टीममध्ये ती काय आहे, स्मॉल आहे, कारण की आउटपुट हे इनपुटवर डिपेंड आहे. स्टॅबिलिटी ओपन लूप सिस्टीमची हाय आहे, मोर आहे. का, कारण की इनपुट हे आउटपुटवर डिपेंड आहे, आउटपुट हे इनपुटवर डिपेंड आहे, इनपुट हे आउटपुटवर डिपेंड आहे. त्यामुळं याच्यामध्ये स्टॅबिलिटी ही जास्त आहे. पण क्लोज लूप सिस्टीममध्ये मात्र लेस आहे, कारण की आपण मगाशीच म्हटलं की डिसॲडव्हान्टेजमध्ये ऑसिलेशन्स पार्ट जास्त आहेत. इनपुट आणि आउटपुट दोन्ही काय होतात, एकमेकाप्रमाणे व्हॅरी होत आहेत. त्यामुळे स्टॅबल सिस्टीम क्लोज लूप सिस्टीम नसते. एरर डिटेक्टर ब्लॉक तिथं प्रेझेंट असतो का, तर हो, ओपन लूप सिस्टीममध्ये तो एरर डिटेक्टर नसतो, पण क्लोज लूप सिस्टीममध्ये गरजेचा आहे. रिस्पॉन्स टू इनपुट म्हणजे काय, इनपुट दिल्यानंतर आउटपुट किती वेळानंतर मिळतं आपल्याला. तर ओपन लूप सिस्टीममध्ये स्लो आहे आणि क्लोज लूप सिस्टीममध्ये काय आहे, फास्ट आहे. नेक्स्ट वन डिस्टर्बन्स म्हणजे त्याच्यामध्ये नॉईज सिग्नल असतो का, तर ओपन लूप सिस्टीममध्ये नॉट कंट्रोलेबल, आपल्याला आउटपुटला कंट्रोल करता येऊ शकत नाही आणि क्लोज लूप सिस्टीममध्ये मात्र आपल्याला कंट्रोल करता येतो. लास्ट पॉईंट इज एक्झाम्पल्स ऑफ ओपन लूप अँड क्लोज लूप सिस्टीम. बघा, ओपन लूप सिस्टीमचे एक्झाम्पल्स आहेत कॉफी मेकर, ट्रॅफिक लाईट कंट्रोल, ओके, आणि क्लोज लूप सिस्टीमचे आहेत AC, एअर कंडिशनर अँड ऑटोमॅटिक स्पीड कंट्रोलर. नेक्स्ट लास्ट पॉईंट आपण बघतोय की जो 4 मार्काला किंवा 2 मार्काला जस्ट रीडसाठी मी सांगतोय, टाईम व्हॅरियंट अँड टाईम इनव्हॅरियंट. आता टाईम व्हॅरियंट म्हणजे काय, ज्या सिस्टीम टाईमनुसार आपल्या आउटपुटमध्ये बदल करतात त्या सिस्टीमला आपण म्हणतो टाईम व्हॅरियंट. आणि ज्या सिस्टीम टाईमनुसार फिक्स आउटपुट देत राहतात त्यांना म्हणतो आपण टाईम इनव्हॅरियंट. म्हणून डेफिनेशन्स बघा, सिस्टीम इन विच द पॅरामीटर चेंज विथ टाईम. महत्त्वाचं आहे, पॅरामीटर चेंज विथ टाईम म्हणजे पॅरामीटर कुठले असतील, तर प्लांट प्रोसेसरचा आउटपुट असेल, फीडबॅकचा आउटपुट असेल किंवा मेन आउटपुट असेल, जे असणाऱ्या इनपुटवर डिपेंड आहे. सपोज ह्यातली एखादी जरी क्वांटिटी आपली चेंज झाली तर आपले आउटपुट चेंज होऊ शकतात. टाईम इनव्हॅरियंट म्हणजे काय, डज नॉट चेंज विथ द टाईम. आता डिस्क्रिप्शन ऑफ द सिस्टीम म्हणजे सिस्टीम नेमकी कशा प्रकारे असते, तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ व्हेरिएबल कोएफिशियंट. म्हणजेच लिनियर सिस्टीम असते, इनपुट जसं चेंज होईल त्याप्रमाणे आउटपुट चेंज होतं. याच्यामध्ये बघा, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट. कॉन्स्टंट म्हणजे काही येऊन दे आउटपुट माझं तेच राहणार आहे.
डिझाईन एस्पेक्ट म्हणजेच डिझाईन करण्यासाठी कुठली सिस्टीम सोपी असते, तर टाईम व्हॅरियंट जी आहे ती सर्किट कॉम्प्लेक्स आहे, टाईम इनव्हॅरियंट आहे ती सर्किट इज इझी. एक्झाम्पल्स स्पेस व्हेकल्स, म्हणजे आता आपण तिथं बघतो की असणाऱ्या अंतरानुसार व्हेकल सॅटेलाईट जे आहे ते मूवमेंट होतं, त्याला आपण म्हणतो टाईम व्हॅरियंट. आणि आर एल सी नेटवर्क सर्किट, एकदा का तुम्ही RLC यांचे पॅरामीटर फिक्स ठेवले तर तुमचं आउटपुट चेंज होत नाही. त्यामुळे हा जो पार्ट आहे तो थोडासा इझी पार्ट आहे, तो फक्त तुम्हाला परीक्षेला कम्पॅरिझनसाठी विचारला जाऊ शकतो, त्यामुळे मी फक्त कम्पॅरिझन घेतलेला आहे. परंतु ओपन लूप सिस्टीम आणि क्लोज लूप सिस्टीम हे प्रत्येक पेपरला आपल्याला बघायला मिळालेले आहे. त्यातल्या त्यात महत्त्वाचे पॉईंट्स होतात ते फीडबॅक सिस्टीम, ॲक्युरेसी, बँडविड्थ आणि स्टॅबिलिटी, हे परीक्षेला विचारले जाणारेच पॉईंट आहेत. त्यामुळं तुम्ही ह्याच्यावर जास्त फोकस करा, कम्पॅरिझनमध्ये जास्त फोकस करा आणि अभ्यासाला चालू करा. ठीक आहे, आज आता इथं आपण थांबतो आहे. पुढच्या लेक्चरपासून आपण नवीन पार्टला चालू करतो आहे, सर्वो सिस्टीम अँड सर्वो मेकॅनिझम. त्यामुळं नेक्स्ट लेक्चरला आपण बी प्रिपेअर राहूया सर्वो सिस्टीमसाठी. थँक्यू.